हाय फ्रेंड्स, आज आपण पाहूया आळकाळ्याची भाजी। ही भाजी फक्त पावसातच भेटते, वर्षातून एकदाच भेटते। ही भाजी आपल्या आरोग्याला चांगली असते, औषधी असते, खूप छान लागते। नक्की करून पहा। हे पहा, आळकाळा स्वच्छ धुवून घेतला आहे 3 पाण्याने। याची पानं वगैरे काढून बारीक चिरून घेतला आहे। 1 वाटी डाळ घेतली आहे, ती 20 मिनिटे ठेवली होती पाण्यामध्ये भिजत। 2 कांदे घेतले बारीक चिरून, 1 वाटी खोबरं, 1 वाटी तेल, 1 चमचा मीठ आणि 2 मिरच्या बारीक चिरून, 1 चमचा हळद। हे पहा, कढई आपली छान गरम झाली आहे। तेल ओतून घेते। पहिली मिरच्या घालून घ्यायच्या, छानपैकी ते भाजून घ्यायच्या। कांदा घालून घ्यायचा, छानपैकी परतून घ्यायचा कांदा। एकजीव करून घ्यायचा, झाकण लावून ठेवायचं 2 मिनिटांसाठी। ही पहा, आपली 2 मिनिटं झाली आहेत। आता आपण मीठ आणि हळद घालून घेऊया आणि डाळ तुरीची डाळ घ्यायची। छानपैकी परतून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आणि मंद गॅसवर, बारीक गॅसवर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं ठेवायची। असं बारीक गॅसवर ठेवलं ना, ती छान हे करते, शिजते। आता टाळकाळा चिरून घेतला ना बारीक, तो घालायचा, एकदम बारीक चिरायचा। भाजी खूप छान होते, तुम्ही पण नक्की करून पहा। आता परतून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा, छानपैकी मिक्स करायचा। आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं। झाकण झाकून 5 मिनिटं फक्त ठेवायचं मंद गॅसवर। ही पहा, 5 मिनिटं झाली आपली। खोबरं घालून घ्यायचं, छानपैकी परतून घ्यायची। खूप छान होते भाजी। फक्त तुम्ही कांदा आणि मिरची घातली तरी चालेल। तूर डाळ तुम्हाला नाही आवडत, नाही घातली तरी चालेल, खूप छान होते भाजी। खोबरं भरपूर घातलं मी, तुम्हाला आवडेल तसं घाला। ही पहा, आपली भाजी मस्त झाली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा, खूप छान होते ही भाजी। वर्षातनं एकदाच भेटते आपल्याला, म्हणून खायची। पावसामध्येच भेटते ही भाजी। खूप छान झाली ही भाजी, तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशात एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।